पूर्वक स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. अनुज मौरी सरांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. सलामी जोडी तुम्हाला पाहायला मिळेल प्रथमेश तेलंगेच्या साथीनं केशव धोंडे ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. तर बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 1 चंद्रकांत. चार ओव्हरची मॅच असणार आहे. पंचायची आपण नोंद घ्यायची. आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना तुम्हाला पार मिळतोय. दोन ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच तुम्हाला रंगताना दिसेल. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी संयुक्त विद्यमानानं ही स्पर्धा तुम्हाला पार मिळेल. जयरमान क्रीडा मंडळ जोवेली गाव MD ग्रुप आयोजित ही स्पर्धा MD चषक आदरणीय बदलापूरचे गोल्ड बॅन मेतेजी धुळे यांच्या दाबाने ही स्पर्धा मैदानावरती रंगतीय. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देही याची डोळा आज पुन्हा एकदा जोवेलीकरांचा रंगतोय. भव्य क्रिकेटचा सोहळा. पहिला बॉल आणि चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा गगनभेदी गगनचुंबी स्ट्रोक षटकार. बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रथमेश तेलंगेच्या बॅटमधून येतोय हा षटकार. सलामी जोडी आक्रमक जोडी म्हणून ज्याची ओळख आहे ती जोडी तुम्हाला पाल मेल बैद्रावरती दाखल झाली आहे. खरं तर एका बाजूला तुम्ही पाहताय प्रथमेश तेलंगे तर त्याच्या साथीनं केशव धोंडे. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न पाहिलं होतं. पॉईंटला क्षेत्र मोकळे त्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसतोय आणि अखेर डॉट बॉल. पहिल्या बॉलवरती मी म्हणेन कोणत्याच गोलंदाजाला आवडत नाही चौकार आणि षटकार आणि पुढच्या बॉलवरती कमबॅक करतोय. डॉट बॉलची समाप्ती तुम्हाला पार मिळेल. चांगली बॉलिंग अटॅक या मॅचमध्ये तुम्हाला पार मिळते. पुन्हा एकदा आडवा बॅट खेळण्याचा प्रयत्न. पहिला बॉल षटकार आला त्यानंतर अभ्यास केला आणि अखेर सलगचा दुसरा डॉट बॉल तुम्हाला पार मिळेल. चांगली गोलंदाजी होती मैदानावरती. सलगचा दुसरा डॉट बॉल तुम्हाला पार मिळतोय. चंद्रकांत मैदानावरती दाखल होतोय आणि या मॅचमध्ये आतापर्यंत चांगली बॉलिंग केली आहे. इनफिल्डच्या वरनं खेचलाय. डीप बॅकवर्ड पॉईंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं 3 खेळाडू पाठमोरे नाही थांबणार. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय चौकार आणि चौकारानं स्वागत केले. खरं तर ब्ल्यू अकॅडमीचे आमचे कोच अंकुर सिंग यांचं आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर विश्वास ज्या पालकांनी ठेवला आहे त्यांचं खरं तर पाल्य मी म्हणेन चांगला खेळ त्याने दाखवला आहे. कारण विश्वासाला सार्थ ठरलेली अशी कामगिरी नेहमीच करतात अंकुर सिंग. त्यामुळे त्यांची अकॅडमी तुम्हाला पार मिळेल आणि चांगले यंगस्टर खेळाडू घडत आहेत त्यांच्या माध्यमातून. त्यामुळे त्यांचं मनपूर्वक स्वागत. सिंगल धाब एकपटी दुसरीचा प्रयत्न करतायत. 2 धाबा ते भेटतील. त्यामुळे टीमची टोटल आता 2 धाब्याच्या साथीनं पुढे सरकते. तिसरीचा प्रयत्न होतोय. 13 धाबा धाव फलकावरती जोडल्या जातील. चांगली सुरुवात या मॅचमध्ये. 2 बॉल डॉट आल्यानंतर पुन्हा एकदा अभ्यास केलं प्रथमेश तेलंगेने. त्याला माहिती आहे इथून आता करायचं काय. तर षटकार आल्यानंतर 2 बॉल डॉट आले त्यामुळे इथून कमबॅक करायचं आहे आणि एक चौकार आल्यानंतर आता 3 धाबा एकपट्या जातील आणि या 3 धाब्याच्या साथीनं धावफलक 13 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. स्टार्किंग एंडवरती तुम्ही पाहताय गोड गळ्याचा केशव धोंडे आता दाखल झालाय. खरं तर भजन सम्राट म्हणून त्याची ओळख आहे. हळूहळू ऑर्केस्ट्राकडे देखील पदार्पण तुम्हाला पार मिळेल. परंतु तितकीच तिखट बॅटिंग आता तुम्हाला पार मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती चंद्रकांत. पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅकफुटला गेले. पंच करायचं होतं नाही जमलं. संपर्क नाही आहे बॅट आणि बॉलचा. त्यामुळे बॅटम पाठच्या मध्य बॉल चाललाय सिरक्षकाच्या हातामध्ये आणि अखेर डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पार मिळते. चांगली सुरुवात केली या मॅचमध्ये. धावफलक तुम्ही पाहताय टीमची टोटल जाऊन पोहोचले फलकावरती आतापर्यंत 13 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील आणि त्याच अनुषंगाने आता बॅटिंग करायची. कारण 4 ओव्हरची मॅच माहिती आहे. समोरचा संघ सकाळच्या सत्रामध्ये जवळजवळ 75 धाबा त्यांनी उभारल्यात. त्यामुळे त्यांना आता मोठं टार्गेट द्यायचं. याच अनुषंगाने आता बॅटिंग होती आहे. पहिल्या ओव्हरच्या अंती 13 धाबा जोडल्या जातील. याच दरम्यान पतवा कुळगाव टीमला सपोर्ट करण्यासाठी आमचे मित्र शहबाज शेख यांचं आगमन झालं आहे. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर कमी काळामध्ये फास्ट काम तुम्हाला करून मिळतील. मग RTOचं कोणतंही काम असू दे. त्यामुळे त्यांची ओळख आहे. वेलकम शहबाज बाय. कारण सातत्याने मग
कोळगाव म्हटलं की आमचे निसरबाई शेख जे महाराष्ट्र पोलीस आहेत, चांगल्या चांगल्या खरं तर दलामध्ये कार्यरत आहेत, परंतु क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे. त्यामुळे पहिला सामना त्यांनी जिंकला आहे आणि आता नेक्स्ट मॅच खेळण्यासाठी देखील रेडी आहेत. पुढची मॅच भाईजान कोळगाव विरोधात संघ खेळताना दिसेल. MD ग्रुप आयोजित या स्पर्धेमध्ये आदेश प्रतिष्ठान शिरगाव. बॅटची कडा घेतली असते, त्यांच्या मागे बॉल जाईल दन 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 करत सीमारेषा पार. केशव धोंडेच्या बॅटमधून येतोय चौकार. चौकार आलाय. पुन्हा एकदा बिगिट करायचं होतं, नाही जमलं. प्रथमेश तेलंगेला तुम्ही पाहताय आणि अखेर डॉट बॉल. प्रथमेशच्या बॅटमधून चौकार आला होता आणि त्यानंतर डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. धावफलक आता टीमची टोटल पुन्हा एकदा पुढे सरकती आहे. स्कोरबोर्डवरती धावा पूर्णपणे मी म्हणेन चौकार आल्यानंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली 17 या आकड्यावरती. सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. अगदी यस त्यांच्या लगत बॉल चाललाय. पुन्हा एकदा यस्ती रक्षकाच्या हातामध्ये, त्यामुळे डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. खोदून काढलाय, फटका चांगला इनफिल्डच्या वरनं खेचला, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचतो. एक सिंगल एक पडली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होता आणि 2 धाबा इथे मिळतील देखील. 2 धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. विश्वनाथ आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. टीमची टोटल 19 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. चांगली सुरुवात या मॅचमध्ये केली आहे टीम गावदेवी क्रिकेट संघ चिखलोली पाडा संघाच्या माध्यमातून. गावदेवी चिखलोली पाडा म्हटलं की नो डाऊट लघु धोंडे यांचा घरचा संघ मैदानावरती खेळतोय. एक नामांकित खेळाडू आहेत. फटका हा देखील फर्स्टला क्षेत्ररक्षक पोहोचेल. छोटासा खेळाडू होता, त्यामुळे नोमास लँड झोनमध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. टीव्ही स्क्रीनवरती खरं तर तुम्हाला ही आमची एवन जोडी पाहायला मिळेल. यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा आहे. विश्वनाथ धुळेच्या साथीनं सुधीर धुळे यांना तुम्ही पाहताय. त्यांच्या साथीनं टीव्ही स्क्रीनवरती आमचे नगरसेवक मंगेजी विनायक धुळे साहेब आणि त्यासोबत गोल्डमॅन यांच्या नावाने ही स्पर्धा आहे. MD चषक, MD किंग मितेश धुळे यांना देखील तुम्ही पाहिलंय. 21 2 धाबा इथे एकवट जातील. रिवर्सचा पवित्रा घेतला, क्षेत्ररक्षक उपस्थित आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. खरं तर चांगलं क्षेत्ररक्षण केले, त्यामुळे इथून आपण पाहतोय कौतुक व्हायला हवं. एका धाब्याच्या साथीनं धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. 22 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. 2 ओव्हरचा खेळ संपला, त्यामुळे 22 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं खरं तर तिथे 13 धाबा आणि या ओव्हरमध्ये 9 धाबा खर्च करत असताना बॉलर तुम्ही पाहिलं षटक क्रमांक दुसरे देखील समाप्त झाले. चांगली बॉलिंग केली अनिकेतनं या मॅचमध्ये, त्यामुळे अजूनही 2 ओव्हरचा खेळ आता शिल्लक या मॅचमध्ये. 2 ओव्हरमध्ये धाबा किती येतील? चला, पाण्याची गरज आहे का? पाणी घेऊन जायचं आहे. लवकरात लवकर पाणी घेऊन जा, कारण जल है तो कल है असं म्हटलं जातं, त्यामुळे इथून पाण्याची गरज आहे.
ओव्हर नंबर 3चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती सागर कडव दाखल होतोय. समोर बॅटर प्रथमेश. हा ट्रॅकर बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न आणि अखेर लाईन खराब. खरं तर यशांच्या मागे चेंडू गेल्यानंतर एक वेगळी स्माइल होती प्रथमेशच्या चेहऱ्यावरती, कारण खेचून मारण्याचा प्रयत्न होता. जर बॅट आणि बॉलचा संपर्क झाला असता तर मला वाटतं हा बॉल जोबेली पाडामधून आणावा लागला असता. इतका बॅटचा फ्लो जबरदस्त होता, परंतु संपर्क नाही बॅट आणि बॉलचा, त्यामुळे तुम्ही पाहताय व्हाईट बॉल. इथे देखील पुन्हा एकदा पुढे खेळण्याचा प्रयत्न होता. समोर बॉल टाकला आणि अखेर चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, त्यामुळे डॉट बॉलची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. चांगला बॉलिंग अटॅक पाहायला मिळतोय तुम्हाला या मॅचमध्ये खरं तर सागरच्या माध्यमातून. परंतु दुसऱ्या डावामध्ये असाच बॉलिंग अटॅक तुम्हाला पाहायला मिळेल, कारण अनिकेत मध्ये खरं तर खुल्या गटातून नेहमीच तो खेळत असतो आणि चांगला बॉलिंग अटॅक त्याचा आपण नेहमीच पाहतोय. फुलटॉस होता यावेळेला देखील गोल गिरकी घेतली, टर्न केला होन साईडला. फाईन लेगला बॉल जाईल, क्षेत्ररक्षक 2-2 पाठमोरे आणि अखेर बॉल जाईल सीमारेषा पार. येतोय चौकार. खरं तर एसटीच्या मागे धावताना फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये ज्यावेळेस तुम्ही धावताय त्यावेळेस काळजी घ्या, कारण तिथे खोल दरी आहे, त्यामुळे कोणत्याही खेळाडूला नुकसान नको आहे. त्यामुळे ही गोष्ट आवर्जून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. चला नवीन चेंडू घ्यायचा. मॅच बॉल पोहोचलाय. JP पॅनल 2 नामांकित पंच तुम्हाला पार मिळतील. मुन्ना पठाण सर शहापूरचे आणबान शान म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्याच्या साथीनं अंबरनाथ तालुक्यातील एक नामांकित पंच अभयजी पाटोळी सरांचा खरं तर दोन्ही पंच नामांकित आहेत. या स्पर्धेमध्ये ते जोडले गेले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. अखंड महाराष्ट्रामध्ये भ्रमण करत असतात JP पॅनल. जय पवार खरं तर जे फाउंडर आहेत त्यांचं कौतुक व्हायला चौकार आलाय, त्यामुळे धावफलक आता पुढे सरकतोय. हा ट्रॅकर बॉल खेचून मारलाय ऑन साईडला. त्याच दिशेला मागील बॉलवरती नजाकत आपण पाहिली आणि या बॉलवरती ताकद आपण पाहतोय. बॉल जाईल फाईन लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धमाका षटकार. षटकाराच्या साथीनं धावफलक वेगाने पुढे सरकतोय, जाऊन पोहोचलाय. इथे देखील पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये बॅट अँड बॉलचा आणि बॅट अँड पॅडच्या मधला बॉल चाललाय सुरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. एक चौकाराला एक षटकाराला कमबॅक करतोय मैदानावरती सागर कडवला. तुम्ही पाहताय या मॅचमध्ये कमबॅक त्याला करायचं, याच अनुषंगानं बॉलिंग अटॅक तुम्हाला पार मिळेल. तर दुसऱ्या बाजूला थोडंसं नाराज आहे प्रथमेश स्वतःवरती, कारण हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मारायचं होतं, नाही जमलं, त्यामुळे डॉट बॉल. राईट मोर द विकेट. या वेळेला बॅटची कडा फाईन लेगचा खेळाडू यशांचा मागे झेल टिपण्याचा प्रयत्न पडण्यापडे फसला आणि आम्ही म्हणत असतो ना पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच, हे समीकरण आम्ही नेहमीच सांगितलंय. परंतु या मॅचमध्ये आता झेल सुटलाय, तो देखील कोणाचा. एक षटकार एक चौकार ज्याच्या बॅटमध्ये आलाय तोच खेळाडू प्रथमेश तेलंगेला जिम्मेदार मिळत आहे. त्यामुळे या मॅचमध्ये जखमी वाघ डरकाळी फोडेल की ते पूर्णपणे त्याला शांत करण्याचं काम करतील टीम इंदगाव. या मैदानावरती हे देखील आपल्याला पाहायचं. स्टॅकिंग एंडवरती केशव धोंडे खोदून काढलाय, फटका चांगला, एक्स्ट्रा खबरला गॅप मोठा. क्षेत्ररक्षक पोहोचतोय भरपूर वेगानं, त्याच्या अबाकाच्या बाहेर केलंय काय. बॉल जाईल सीमारेषा पार. जजमेंट खराब. चौकार. एट 38 धावा धाफलकावरती जोडले गेल्या. शेवटची ओव्हर कोणत्या बॉलरच्या खांद्यावरती जिम्मेदारी देतील. सोळा बॉल आणि 33 धावा. वैयक्तिक बॅटिंग करतोय प्रथमेश तेलंगे. मैदानावरती दाखल झाला. केशव धोंडेला जास्त स्ट्राईक मिळाली नाहीये या मॅचमध्ये. अजूनही मैदानाच्या आतमध्ये
टीम चिखलोली पाडा संघाचं 24 कॅरेटचं सोनं अनिकेत मते येणं अजूनही बाकी आहे. शेवटचे 6 बॉल विराज आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर नंबर 4चा खेळ घेऊन तर समोर तेलंगे राईट मोर द विकेट. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती फटका फसला आणि क्षेत्ररक्षक आता रुसला कारण तिथे यंगस्टर खेळाडू होता. आय थिंक साई होता. साईनं मी म्हणेन जेल स्वीकारायचा प्रयत्न जरूर केलाय परंतु जेल तिथे निसटतोय त्यामुळे इथून बाल बचावले गेलेत आणि अखेर धावचीच्या स्वरूपात प्रथमेशला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. ज्या नावाची चर्चा आपण करत होतो तोच खेळाडू मैदानावरती दाखल झालाय. ओव्हर नंबर 4चा खेळ विराजला पहिल्याच बॉलवरती सफलता मिळतीये त्यामुळे या मॅचमध्ये आता 38 धाबा धाफलकावरती जोडल्या गेल्यात. एक धाव ऍड होते त्यामुळे 39 धाबा धाफलकावरती जोडले जातील. दुसरे धाव एकवडत असताना मैदान सोडले मी म्हणेन प्रथमेशने या मॅचमध्ये त्यामुळे इथून आता 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बरोबर तयार. रायटम ओव्हर द विकेट. फुलटॉस बॉल टर्न केला ऑन साईडला. मेजवानी होती स्वीकारता आली नाहीये. क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि अखेर त्याच्या देखील अबकाच्या बाहेर बॉल जाईल सीमा रेषेवर. चौकार. पुढचा बॉल पुन्हा एकदा टर्न केला ऑन साईडला. लॉंगॉनला खेळाडू पोहोचतील. डीपमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचले आणि अखेर सिंगल मिळतीये. सिंगलच्या साथीला धावफलक जाऊन पोहोचेल. टीमची टोटल 44. 44 धाबा धाफलकावरती जोडल्या गेल्यात. चांगली सुरुवात या मॅचमध्ये केली आहे टीम गावदेवी चिखलोलीपाडा संघाच्या माध्यमातून. या मॅचमध्ये अजूनही 3 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि 3 बॉलमध्ये किती धाबा उभा करतोय अनिकेत मते या मॅचमध्ये हे देखील आपण पाहतोय. विराजच्या विरोधात चांगलीच बॅटिंग केली आहे कारण टिचून मारा आपण पाहिला. एक चौकार वसूल करत असताना कमबॅक आपण पाहिला केशव धोंडेचा. केशव धोंडे या मॅचमध्ये सलामीला दाखल झालाय. गतीमध्ये मिश्रण बोटं विकुली फिंगर रोल केली नाही. अखेर बॅटची काढा घेत असताना एसच्या मागे टिपला गेला जेल. संपलाय खेळ. अनिकेत मतेला मैदान सोडावं लागतंय. फलंदाज बाद. थँक्यू सो मच. फुलटॉस बॉल ऑन साईडला घेतला. लॉंगॉनला खेळाडू पोहोचेल. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये धावत पळत पोहोचला आणि अखेर बॉल अडवलाय. कौतुक व्हायला व डीपमधून क्षेत्ररक्षक 12च्या बेगार झपाट्यानं पोहोचलाय त्यामुळे इथून धाबा किती एकवटा जातील. 3 धाबा इथे एकवटा जातात आणि त्याच 3 धाबाच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल 47. 47 धाबा धाफलकावरती जोडले जातील. षटकातील अजूनही 1 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे या मॅचमध्ये. शेवट तुम्ही पाहताय आता गोड होईल की इथून मात्र पुन्हा एकदा कमबॅक करेल बॉलर विराज. या मॅचमध्ये चांगली बॉलिंग त्याने केली आहे. समोर केशव धोंडे गोड गळ्याचा हा खेळाडू मैदानावरती दाखल झालाय. टर्न केलाय ऑन साईडला बड विकेटला. गॅपमधून मोठी दरी तर दरीला भेदत असताना बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि येतोय अखेर केशव धोंडेच्या बॅटमधून हा चौकार.
यांचा आवाज आपण ऐकला होता. आणि नुकताच ज्यांचं आगमन झालं या खरवई गावाचे जावई आहेत आमचे जुबेर शेख. आपलंही बरपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. अंडरम बॉक्स क्रिकेटमधील एक मोठं नाव सध्याच्या घडीला आपण पाहतोय. आणि खरं तर आता यंगस्टर खेळाडूंना प्रमोट करताय त्यामुळे थोडीशी माघार घेतली हरकत नाही आहे. तुमचंही मनपूर्वक स्वागत. टॉस आपण करतोय. टीम आदेश प्रतिष्ठान शिरगाव बडाम पतवा 11 कुळगाव B+. चला लवकरात लवकर टॉससाठी यायचं आहे. आणि आता जशी सुरुवात होईल मायक्रोफोनवरती पुढच्या 2 ओव्हरसाठी जोडले जातील आमचे साथी समालोचक. खरं तर उभारता सितारा म्हणून ज्याची ओळख आहे धम्मदीप महादेव खिलारे यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच. आतापर्यंत तुम्ही ऐकत होता समालोचक समितीचे उपाध्यक्ष राहुल सरांचा आवाज. चालू असलेला सामना इंदगाव विपक्ष चिखलोली पाडा. आणि चिखलोली पाडाने प्रथम फलंदाजी करत असताना धावसंख्या उभारल्यात 51 आणि 52 धावेचं टार्गेट. इंदगाव संघासमोर 52 धावेचं टार्गेट. मैदानामध्ये फलंदाजाची जोडी जात असताना फलंदाज विक्की आणि सागर. साजिद गंजे असेल बरोबर. शाकिब लाच्या बोलला चौकार आला. लाच्या बोलला वर किती आले लाच्या बोलला 13. 52 धावाचं टार्गेट बोल. 52 धावेचं टार्गेट आहे. 24 बॉल आणि 52 धावेची आवश्यकता. अभय चौधरी यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कुलगाव संघाने टॉस जिंकलाय आणि निर्णय कळवायचा आहे काय असेल. स्ट्राईकचा फलंदाज विक्की आणि नॉन स्ट्राईकचा फलंदाज सागर. आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अनिकेत. पहिला चेंडू विक्कीसाठी. अनिकेत हा चेंडू शपळून खेळायचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलचा काही संपर्क होत नाहीये. चेंडू जाऊन विसावतोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडू. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. दुसरा चेंडू पुन्हा एकदा. हा चेंडू पुन्हा एकदा सपळून खेळायचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा डॉट चेंडू. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकलेत गोलंदाज अनिकेत याने.
चांगली गोलंदाजी करतोय मैदानावरती. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. चिखलोली पाडा विपक्ष इंदगाव. हा चेंडू पुन्हा एकदा डॉट चेंडू असेल. बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट फेकलेत आणि की त्याने चांगली गोलंदाजी करतोय मैदानावरती. चौथा चेंडू बॅटची कडा होती. यष्टीरक्षक बीट झालेत त्या ठिकाणी. कुठलीही धाव मिळणार नाही. पुन्हा एकदा डॉट चेंडू. 4 चेंडू डॉट फेकलेत आतापर्यंत. मेडल षटक पाहायला भेटेल का या मॅचमध्ये? अनिकेत यांचं चांगली गोलंदाजी करते मैदानावरती. मागच्या मॅचमध्ये सुजर धारवेने मेडल षटक टाकलं. या मॅचमध्ये अनिकेत मेडल षटक टाकेल का? आत्तापर्यंत 5 चेंडू निर्धाव फेकलेत. शेवटचा चेंडू या षटकातील. हा चेंडू पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, कुठलीही चूक करणार नाही आहेत आणि फलंदाज होईल बाद. मेडल षटक हाताळलंय आणि की त्याने तर अशी गोलंदाजी केली आणि की त्याने मेडल षटक हाताळून दुसरा गोलंदाज ओव्हर नंबर 2 प्रथमेश तेलंगे. प्रथमेश तेलंगे त्यांचा सामना करेल विशाल. पहिला चेंडू सागर. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलचा काही संपर्क होत नाहीये आणि पहिला चेंडू निर्धाव चेंडू. सलगचा 7वा चेंडू निर्धाव येतोय. चांगलं कमबॅक करतोय टीम चिखलोली पाडा. हा चेंडू उंच उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत, त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल. चौकार. खूप वेळानंतर पहिला चौकार आलाय बॅट्समन सागरच्या बॅटमधून आणि पुन्हा एकदा वाईट चेंडू असेल. चेंडूची जास्त उंची. धावसंख्या धावफलकावरती 5.
आत्तापर्यंत 2 चेंडूचा खेळ संपला आहे आणि धावसंख्या धावफलकावरती 5. चांगली गोलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. अनिकेतच्या पायावर पाय ठेवून चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने शतरक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू चाललाय. शतरक्षकाला बीट करून दणदणीत षटकार. पुढे जात असताना धावसंख्या धावफलकावरती 11. सागरच्या बॅटमधून एक चौकार आणि एक षटकार लागलाय. चांगली फलंदाजी करावी लागेल सागरला. जर हा सामना जिंकायचा असेल तर चांगली फलंदाजी करावी लागेल. एक चौकार आणि एक षटकार आलाय सागरच्या बॅटमधून. 3 चेंडूचा खेळ संपलाय. पतवा 11 कुळगाव B+ या संघाने प्रथम टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सागरला अशीच बॅटिंग करायला लागेल मैदानावरती. 2 चेंडूवरती 2 लगातार षटकार मारलेत सागर याने. पहिले 7 बॉल निर्धाव फेकून सुद्धा या ओव्हरमध्ये 17 रन चांगला कमबॅक केलाय फलंदाज सागर याने. संघ अडचणीत होता. सातत्याने डॉट बॉल फेकत होते चिखलोली फाडा संघ, पण मात्र सागर याने कमबॅक करून संघाला सावरण्याचं काम सागर करत आहेत. मैदानाच्या आतमध्ये एक वादळी खेळी मात्र सागरच्या माध्यमातून पाहायला भेटेल का? चार चेंडू 17 धावा. 5वा चेंडू सफल होऊन खेळायचा प्रयत्न. बीट झालेत फलंदाज. थोडीशी दुखापत मैदानाच्या आतमध्ये. पाणी घेऊन जायचंय.
थोडीशी दुखापत मैदानावरती सागर यांना. बघितलं असेल सागराने 2 चेंडू 2 षटकार मारले. ते कुठले 2 बॉलवर षटकार मारले आणि गोलंदाजाने लगेच कमबॅक केलं डॉट बॉलच्या स्वरूपात. पुन्हा एकदा सागर शेवटचा चेंडू या षटकातील सागरसाठी. काय करेल सागर? एखादा मोठा फटका येईल का? पुन्हा एकदा यज लागले. शतरक्षक आहेत त्या ठिकाणी, कुठली चूक करणार नाहीयेत आणि फलंदाज होईल बाद. सागर यांच्या खेळीचा अंत. चांगली बॅटिंग करत होते सागर मैदानावरती. एक चौकार आणि 2 षटकार लगवला होता. चांगला कमबॅक केला होता. जरी 7 चेंडू निर्धाव आले होते त्याच्यानंतर मात्र सागर याने कमबॅक करून संघाला सावरण्याचा प्रयत्न चालू होता मैदानाच्या आतमध्ये. पण गोलंदाजाला ते आवडलं नाही आणि गोलंदाजी मात्र तिसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन आलाय गोलंदाज उद्धव. आणि नवीन फलंदाज अमोल. स्ट्राईकला पाहू शकता तुम्ही विशालला. पहिला चेंडू. हा चेंडू हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न आणि शतरक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 18. अजूनही 11 बॉल आणि 34 धावेची गरज. हा सामना जिंकण्यासाठी इंदगाव संघाला 11 चेंडू आणि 34 धावा बनवायच्यात. चांगली बॅटिंग करायला लागेल मैदानावरती. आणि हा चेंडू खोदून काढलाय. शतरक्षक आहेत, धावतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण होईल का? आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण झालेली आहे आणि धावसंख्या 20. तिसरा चेंडू. हा चेंडू खोदून काढलाय पुन्हा एकदा त्याच दिशेने. शतरक्षक येत आहेत धावत. दुसरी धावीचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण होईल का? पुन्हा एकदा दुसरी धाव पूर्ण झालेली आहे. 22 धावा. मोठे फटके येत नाहीत पण सिंगल डब्बाला प्राधान्य देत असताना फलंदाज सिंगल डबलने धावसंख्या आणि फुलटॉस चेंडू पुरेपूर फायदा घेत आहेत. चेंडू फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. चेंडू फरार. षटकार. खूप वेळानंतर षटकार. अमोलच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला खूप वेळानंतर षटकार. आणि पुन्हा एकदा उंच उडवलाय चेंडू मिड विकेटच्या दिशेने. पण शतरक्षक आहेत 2. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. शतरक्षक बनतील फक्त प्रेक्षक आणि चेंडू फेकून दिलाय. षटकार.
सचिन झांजे यांच्याकडून 3 बॉल 3 षटकार मारले तर डब्बल 1000 रुपयाचं रोख पारितोषिक. 2 आलेत आणि अजून एक यायचं आहे तर 1000 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला भेटण्यात येईल. सात बॉल आणि 18 धावेची गरज. हा चेंडू पुन्हा एकदा खोदून काढायचा प्रयत्न, लेकिन पॉइंटला क्षेत्ररक्षक बीट झाले त्या ठिकाणी आणि चेंडू जाईल चौकार. वरती 38. 6 चेंडू आणि 14 धावेची गरज. सागर मात्र मैदानावरती आक्रमण करतोय. गोलंदाजी मार्कवरती तेजस. सागरने पुन्हा एकदा उडवलाय मिडनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, कुठली चूक करणार नाहीये. सोप्पा झेल त्या ठिकाणी आणि सागर यांच्या खेळीचा अंत. पहिले 7 बॉल डॉट येऊन सुद्धा मॅच रंगात आलेली आहे, कारण का अमोल्याने चांगली खेळी मैदानावरती साकारतोय. 5 बॉल 20 धावसंख्येवरती खेळतोय. चांगली धावसंख्या मैदानावरती बनवतोय अमोल. युवराज पाहू शकता स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी धावचित बाद होत आहेत. युवराज जसे मैदानावरती आले तसे मैदानाच्या बाहेर जात असताना आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. प्रदीप. चार बॉल आणि 14 धावेची गरज. चांगला सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना. तुम्ही पाहताय चिखलोली पाडा विपक्ष इंदगाव, एक बिग फाईट सामना. अमोल बॅक टू द पॅव्हिलियन. अमोल मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत. चार चेंडू 14 धावेची गरज अजूनही. आणि हा चेंडू नशिबाचा चौकार बोलला जाईल का, पण क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, कुठली चूक करणार नाहीयेत. चांगलं क्षेत्ररक्षण. वाईट +1. वाईट +1 धावसंख्या धावफलकावरती 40. 3 चेंडू आणि 12 धावेची गरज.
काय सामना रंगलाय मैदानावरती. 3 चेंडू आणि 12 धावेची गरज. अजून एखादा षटकार आला तर सामन्यामध्ये अजून मज्जा येईल. 3 चेंडू आणि 12 धावेची गरज. हा फुलटॉस चेंडू होता, पुरेपूर फायदा घेता येता आला नाही आणि चेंडू चाललाय गॅपीमधून. चौकार, महत्वपूर्ण चौकार असेल हा हिंदगाव संघासाठी. चांगली फलंदाजी. थँक्यू सो मच. 2 चेंडू आणि 8 धावेची गरज. काय सामना रंगलाय मैदानावरती. 2 चेंडू आणि 8 धावेची गरज. पुन्हा एकदा पाहू शकता हा चेंडू खोदून काढलाय हेलिकॉप्टर स्टाईलने आणि क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू चाललाय वन बाउन्स. चौकार. सहाव्या क्रमांकाचा फलंदाज प्रदीप 2 चेंडूवरती 2 चौकार लगवतोय. काय खतरनाक बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. तेजसच्या विरोधात 1 चेंडू आणि 4 धावेची गरज. सामना जर आवडला असेल तर टाळ्याचा कडकडाट झालाच पाहिजे, कारण का 1 चेंडू आणि 4 धावा. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना काय रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. 1 चेंडू आणि 4 धावा. काय घडेल आणि काय बिघडेल थोड्या वेळात कळेलच. पाहू शकता तुम्ही एका साईडला संघ आहे चिखलोली पाडा आणि एका बाजूला सामना आहे हिंदगाव. काय जबरदस्त बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगताना दिसते तुम्हाला. 1 चेंडू आणि 4 धावेची गरज. पाहू शकता तुम्ही बॅट्समन. आणि या ठिकाणी बघितलं असेल तुम्ही स्क्वेअर चेंडू असेल. व्हाईट चेंडू 1 धावेच्या मदतीने धावसंख्या धावपलकावरती. 1 चेंडू आणि 4 धावेची गरज असताना कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग असेल. 1 चेंडू आणि 3 धावेची गरज. हाय व्होल्टेज सामना पाहू शकता तुम्ही. स्ट्राईकला पाहू शकता प्रदीपला 2 चेंडू 2 चौकार लगवलेत. चांगली फलंदाजी केले 6व्या क्रमांकावरती येऊन. तेजसच्या विरोधात हा चेंडू. पुन्हा एकदा व्हाईट चेंडू. अंपायरचा निर्णय अंतिम राहील. कुठल्याही संघाने अंपायरचे वाद नाही करायचा आहे. आणि 1 चेंडू 2 धावेची गरज. काय सामना रंगतोय. चार वाजून 19 मिनिटं झालेत आणि सामना रंगतोय. 1 चेंडू 2 धावेची गरज. पुन्हा एकदा खोदून काढलाय चेंडू. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. काय रनआउटची संधी आणि या ठिकाणी मात्र 2 रन पूर्ण होत आहे आणि हिंदगाव संघ हा विजय झालेला आहे संघ. आणि चिखलोली पाडा संघ विजय झालेल्या संघाचा हार्दिक स्वागत आणि हरलेल्या संघाचं मनपूर्वक आभार.